राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। भवानी आई अंबाबाईच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, बाळू मामाच्या नावानं चांग भलं। राजमाता जिजाऊ मासाहेब, महाराणी ताराराणी, राजश्री छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज या सर्वांना विनम्र अभिवादन करतो। आणि राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। एक दुर्दैवी निधन झाले, महाराष्ट्रावर शोककळा पसरलेली आहे आणि प्रचंड धक्कादायक, मनाला चटका लावणारी, वेदना देणारी घटना महाराष्ट्रात घडलेली आहे। परंतु अशा या अत्यंत कठीण काळात देखील निवडणुकांचा प्रचार करण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे। हा अवघड प्रसंग आहे खरं म्हणजे, परंतु निवडणुका टाळता येणं शक्य नाही, म्हणून कार्यकर्त्यांचा आग्रह असतो। ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे आणि म्हणून नेत्यांची निवडणूक झाली, लोकसभा विधानसभा, आता कार्यकर्त्यांनी नेत्यांना निवडून दिलेलं असतं। आता या निवडणुका जिल्हा परिषद, नगरपंचायत, पंचायत समित्या या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि म्हणून अशा प्रसंगात, दुःखात देखील या ठिकाणी कार्यकर्त्यांसाठी मी आलेलो आहे। माझ्या लाडक्या बहिणींसाठी आलेलो आहे, लाडक्या भावांसाठी आलेलो आहे आणि आपल्या युतीच्या उमेदवारांसाठी मी आलेलो आहे। आणि म्हणून अशा आपल्यालाही माझं आव्हान आहे की ह्या निवडणुकाचा प्रचार देखील आपण साधेपणाने करतोय। कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाच्या भावना दुखावतील अशा प्रकारचं कोणी टीकाही करत नाही आहे आणि म्हणून विकासाचा अजेंडा घेऊन आपण ही निवडणूक लढवतोय। काय केलं, आपण काय करणार आहोत हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे। खरं म्हणजे मी कोल्हापुरात येतो तेव्हा ही भूमी जी आहे ही स्वाभिमानी भूमी आहे, ही खऱ्या अर्थाने ऊर्जा देणारी भूमी आहे आणि म्हणूनच इथं आल्यानंतर एक समाधान मनाला भेटतं। आणि मी कोल्हापूरच्या पुरात देखील आलेलो आहे, त्यावेळी देखील इथल्या लोकांना मी पाहिलंय, जवळून अनुभवलंय। कोल्हापूर हे स्वामिनिष्ठ आहे आणि स्वाभिमानी आहे। आताच मी स्वातंत्र्य सैनिक हुतात्मा हरिबा बेनाडे, हुतात्मा मल्लू चौगुले यांना अभिवादन केलेलं आहे। खरं म्हणजे स्वातंत्र्य सैनिकांची भूमी आहे, ही माझी सैनिकांची भूमी आहे। खऱ्या अर्थाने मी या भूमीला वंदन करतो। खऱ्या अर्थाने जेव्हा माझी सैनिक आपले सीमेवर लढत असतात, आपले सैनिक सीमेवर लढत असतात आणि आपलं रक्षण करत असतात, जेव्हा पहलगामचा हल्ला झाला, ऑपरेशन सिंदूर झालं, त्यावेळेस आपल्या जवानांना देखील रक्ताची आवश्यकता होती। त्यावेळेस आपले चंद्रहार पाटील पेलवान यांच्या नेतृत्वाखाली 1200 लोकांची, पेलवानांची फौज काश्मीरमध्ये जाऊन रक्तदान करणारी शिवसेना देखील लोकांनी पाहिलेली आहे। आणि म्हणून राष्ट्रभक्तीचा अंगार चेतवणारा हा आपला पक्ष आहे।